अकोला जिल्हा बार्शी टाकळी तालुक्यातील लखमापूर येथील 16 वर्षीय शालेय विद्यार्थी शुभम रामभाऊ सावके हा 11 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात बागायती शेतीमधील कांदा या पिकाला पाणी ओलीत करण्यासाठी गेला असताना अचानक रानडुकराने त्याच्यावर हल्ला करून हाताला व पायाला जबरदस्त चावा घेऊन गंभीर जखमी केले। यावेळी शुभमने जोरदार आरडाओरड केल्याने परिसरातील आजूबाजूने काम करीत असणारे शेतकरी धावून आल्याने वन्य पशुच्या तावडीतून शुभमची सुटका करण्यात आली। तसेच लगतच्या पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी यांनी शुभमवर प्राथमिक उपचार करून ताबडतोब पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयाकरिता रवाना केले। 2 महिन्यांपूर्वी या परिसरात रानडुकराने 2 ते 3 शेतकऱ्यांवर अशाच प्रकारचा हल्ला करून जखमी केल्याची माहिती असून कुंभकर्णी झोपेत असलेल्या वन विभागाला केव्हा जाग येईल असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे। आधी शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांनी मार झेलत आहेत। शेतात ओलीत करताना दिवस व रात्र पाळीत जावे लागते। याच कारणाने वन्य पशूंच्या सावटाखाली शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे करावी लागते। सदरच्या होणाऱ्या घटनांनी शेतकरी वर्गात कमालीची दहशत पसरली असून मात्र शासन तसेच प्रशासनाकडील बडे अधिकारी यांना केव्हा जाग येईल हे अद्यापपर्यंत न उलगडणारे कोडेच आहेत। मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर यांचा हा वृत्तांत।